नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. मुसळधार पावसामुळे खेडच्या मुख्य बाजारपेठेत पाणी, तर गटारे तुंबल्यामुळे पाण्याचा लोंढा थेट दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापारी संतप्त. किल्ले रायगडावरती होणार शिवराज्याभिषेक सोहळा. तिथीप्रमाणे 351वा शिवराज्याभिषेक सोहळा, तर सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. आपत्ती व्यवस्थापनाबाबत खेडमध्ये अधिकाऱ्यांची बैठक. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घेतला खेडमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा. आणि तिलारी खोऱ्यात 2003 पासून हत्तींचा धुमाकूळ. शेती व बागायतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान. हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभाग अयशस्वी. पाहूया सविस्तर वृत्त. 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरात आज मुसळधार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे गटारे तुडुंब भरून वाहू लागली. खेड शहरात मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौक या ठिकाणी गटारी तुंबल्यामुळे संपूर्ण पाण्याचा लोंढा हा दुकानांमध्ये शिरला. तसेच रस्त्यावरती देखील मोठ्या प्रमाणावरती पाणी साचले. दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापारी संतप्त झालेले पाहायला मिळाले. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. काही काळ खेड शहरातील गांधी चौक या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरामध्ये आज पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावली. अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचलेलं आहे. गेली 2 दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आज दुपारपासूनच खेड परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये पहिल्याच पावसात 2 ठिकाणी तुरळक दरडी कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आज खेडमध्ये सर्व अधिकाऱ्यांची आपत्ती व्यवस्थापनाबाबत महत्त्वाची बैठक घेतली. तसेच सूचना देखील दिल्या. खेडमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी मुंबई गोवा महामार्ग तसेच परशुराम घाटाची पाहणी देखील केली. यावेळी उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी राजन सस्ते, पोलीस निरीक्षक नितीन बोयर, तहसीलदार सुधीर सोनवणे आदी यावेळेला उपस्थित होते. समुद्रातील मासेमारी बंद झाल्यामुळे आता पावसाळ्यात कोकणातील खाड्यांमध्ये मासेमारी सुरू करण्यात आली. सिंधुदुर्गातील प्रमुख खाड्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावरती मासेमारी सुरू आहे. कर्ली, मांडवी, कालवण, वाघोटण या खाड्यांमध्ये मासेमारी सुरू झालेली आहे. पावसाळ्यात खाड्यातील मासे खवयांना चाखायला मिळत आहेत. यात खेकडे, शिंगटी, सुळे, शेतूक अशा प्रकारचे मासे मिळतात. तर रत्नागिरी जिल्ह्यात मळ्याचे मासे, शिंगट्या, सुतेरा, खवल्या हे मासे देखील मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर ज्याने जगाला राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण दिलं अशा छत्रपती शिवरायांचा 351वा शिवराज्याभिषेक सोहळा तिथीप्रमाणे दिनांक 19 आणि 20 जून रोजी धूमधडाक्यात साजरा होणार असून या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असून छत्रपतींचा 351वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार असल्याचं शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे स्वागत अध्यक्ष आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितलेलं आहे. गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा साजरा होणार आहे. या भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्रीगण आणि प्रमुख अतिथी देखील उपस्थित राहणार आहेत. तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा जो होतो तो 19 आणि 20 तारखेला रायगडावर साजरा केला जातो. त्याचे स्वागताध्यक्ष आमचे सहकारी भरतशेठ गोगावले आहेत, त्यांची सगळी टीम. त्यांच्यावर आज पालकमंत्री या नात्यानं मी बैठक घेतली. मी देखील आवाहन करतो की सगळ्याच हजारोंच्या संख्येनं शिवभक्तांनी रायगडावर उपस्थित राहावं. प्रशासन देखील या संपूर्ण सोहळ्यासाठी सज्ज झालेलं आहे. प्रशासन देखील पूर्ण ताकदीनं भरतशेठ गोगावले आणि त्यांच्या टीमसोबत आहे. जे काही येणाऱ्या शिवभक्तांना जेवणाची व्यवस्था असेल, तिथं थांबण्याची व्यवस्था असेल, त्यांना ज्या काही सुखसोयी द्यायच्या आहेत त्याची देखील तजवीज प्रशासनानं केलेली आहे. आणि म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी देखील मला स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या पालकमंत्री पदाच्याच महाड तालुक्यामध्ये हा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे. आणि म्हणून रायगडवासियांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच शिवभक्तांनी हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं रायगडावर उपस्थित राहावं ही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी देखील विनंती करतो. रायगडावरती तिथीप्रमाणे होणारा हा राज्याभिषेक सोहळा यावर्षी अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि आमचे आमदार, खासदार, कार्यकर्ते, पदाधिकारी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. आता स्वतः पालकमंत्री आलेले, पालकमंत्र्यांनी आपल्याला कल्पना दिलेल्या आहेत, ते पण हजर राहणार आहेत. आणि आमचं आव्हान आहे की महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांनी
आणि माझ्या मतदारसंघातल्या माझ्या तालुक्यातल्या गावागावातल्या सर्व शिवभक्तांनी शिवप्रेमींनी महिला असतील युवासेना असेल पुरुष असतील या सगळ्यांनीच या कार्यक्रमाला उपस्थिती राहावं ही आमची एक नम्रतेची विनंती वजा आव्हान करतोय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड दापोली मार्गावरती एसटी बस वाहकाला बसमधून उतरवून बेदम मारहाण केल्याची घटना घडली। याबाबत प्रवाशांनी केलेला एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून ही घटना 6 जून रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास खेड दापोली मार्गावरील फुरुस गावातील बस स्टॉपवरती घडलेली आहे। एसटी बस वाहक विजय कचरू सुखदेव यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मारहाण आणि दमदाटी करणाऱ्यांमध्ये एका होमगार्डचा देखील समावेश असल्याचं तक्रारीत म्हटलेलं आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार एसटी बस थांबली नाही या किरकोळ कारणावरून संतप्त झालेल्या दोघा जणांनी बस थांबल्यानंतर वाहकाला खाली बोलवून त्याला मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली। सध्या हा व्हिडिओ चांगला सोशल मीडियावरती व्हायरल देखील होतोय। रोहा तालुक्यातील शेती आणि शेतीला पूरक व्यवसाय क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या बाहे गावातील तरुण शेतकरी राजेश ठिटे हे नेहमीप्रमाणे आपल्या बकऱ्या घेऊन नदीपलीकडील शेतजमीन खलाटीत कुंडलिका नदीपात्राच्या पलीकडील भागात बकऱ्या चरण्यासाठी गेलेल्या शेतकरी तरुणाने अचानक नदीला पाणी वाढल्यामुळे अक्षरशः बकऱ्यांसह मालक यांचे जीव धोक्यात आले होते। परंतु दैव बलवत्तर म्हणून रायगड कोलाड येथील SVRSS ची रेस्क्यू टीमला अथक प्रयत्नांमुळे तब्बल 43 बकऱ्या आणि मालक राजेश ठिटे याला सुखरूप बाहेर काढण्यात या टीमला यश आलंय। या टीमचं सध्या सर्वत्र कौतुक देखील केलं जात आहे। EVM मशीनमध्ये गडबड नक्की होते। कीर्तिकर यांच्या ठिकाणी प्रशासनाला हाताशी धरून विजय मिळवण्यात आलाय असं देखील विनायक राऊत सध्या म्हणतायत। EVM मध्ये गडबडी होऊ शकते हे आता जगातल्या सर्व तज्ञांनी सांगितलेलं आहे आणि आपल्याकडे सुद्धा पाहिलं तर जे मतदानाची आकडेवारी वाढलेली आहे ही एका संख्येमध्ये वाढलेली आहे। त्यामुळे EVM ची गडबडी ही नक्कीच होते। पण ज्या अमोल कीर्तिकरांच्या इथे तो प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून ज्या पद्धतीने विजय प्राप्त केलेला आहे शिंदे गटाने हे लोकांनी पाहिलंय की कशा पद्धतीची आता हेराफेरी झालेली आहे ती। लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला म्हणजे राजकीय प्रवास संपला असं होत नाही असे मत माजी खासदार विनायक राऊत यांनी देवगड येथील मतदार आभार कार्यक्रमादरम्यान व्यक्त केलंय। या कार्यक्रमास महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते। दुर्दैवाने सिंधुदुर्ग रत्नागिरी ते कोकण पासून आपली शिवसेना किंवा इंडिया आघाडी विजय होऊ शकली नाही। सुदैवाने भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे बाळामामा आले निवडून, पण तरी सुद्धा कोकण हा आपला परिवार आहे। या परिवारामधून आपल्याला संपवण्याचं कोणी जरी डरकाळ फोडत असतील तर या कोल्हे कोळीला भीक घालण्याची गरज नाही की निवडून आलेला खासदार आपल्या जिल्ह्यावासियांना नेमकं काय हवंय त्याच्या अनुषंगाने काहीतरी भाष्य करेल, आंबा बागायतदारांना न्याय देण्यासाठी भाष्य करेल, काजू उत्पादकांना न्याय देण्यासाठी भाष्य करेल, मच्छीमारांना न्याय देण्यासाठी भाष्य करेल, भात उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भाष्य करेल। या कोणतेही भाष्य त्यांनी केलं नाही, पण त्यांना खरी जी काय आता त्यांच्या मनामध्ये आसुरी इच्छा आहे त्या रिफायनरीची, रिफायनरी मी करणारच, सी वर्ल्ड मी करणारच, म्हणजे जी काही जागा घेतलेली आहे त्या जागेसाठी यांचा जीव तडमडतोय। आणि म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो तुम्हाला रिफायनरीपेक्षा रिफायनरी करून आज संपूर्ण गिरी रामेश्वर आणि राजापूर उद्ध्वस्त करण्याचं तर कपट कारस्थान तुम्ही आखत असाल तर आम्ही सुद्धा मेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही। कोकणवासी तुम्हाला पुरून उरू एक पराभव झाला म्हणजे आपला सगळं राजकीय प्रवास संपला असं कोणी म्हणायचं नाही। कोकण पदवीधर मतदारसंघातून रमेश कीर यांना नक्कीच निवडून आणू असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलंय। तर राणे यांना 4 वेळा धूळ चारली, शिवसेनेला संपूर्णारी औलाद अजून जन्माला यायची आहे असं म्हणत विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचा चांगला समाचार घेतलाय। मला आनंद आहे आमचे आदरणीय रमेशभाई कीर यांना काँग्रेस आणि इंडिया आघाडीने कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही सर्वच इंडिया आघाडीचे सर्वच पक्ष आणि कार्यकर्ते पदाधिकारी एकजुटीने एक विचाराने आणि अत्यंत प्रयत्नपूर्वक ही पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढू आणि रमेशभाई कीर यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू। खरं म्हणजे नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांना आम्ही 4 वेळेला पराभवाची धूळ चाकलेली आहे। आता पैशाचा वारेमाप वापर करून, धनशक्तीचा वारेमाप वापर करून जरी काठावर पास झालेले जरी असले
तरीसुद्धा कोकणातून शिवसेना संपवण्याची भाषा नारायण राणेंनी करणं म्हणजे स्वतःलाच संपवण्यासारखं आहे. शिवसेनेला संपवणारी औलाद जन्माला यायची आहे. भाजपच्या जुन्या पेन्शन योजनेला विरोध आहे. ती पेन्शन शिक्षकांना मिळावी यासाठी आपली आग्रही भूमिका आहे. तसंच कोकण पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार कुठे दिसलेच नाही अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांनी देवगड येथे पत्रकार परिषदेत दिली. आज कोकण पदवीधर मतदारसंघ या पूर्ण शब्दाची व्याख्याच मला सगळीकडे सांगायला लागते. कारण लोक विचारतात हा आमदार नेमकं काय करतो. कारण जे विद्यमान आमदार आहेत ते लोकांना फारसे कधी दिसलेले नाही आहेत असं मला गेल्या 6 महिन्यात मतदार नोंदणी करताना जे आढळलं ते मी इथे नमूद करतो. खरं तर कोकण पदवीधर मतदारसंघात या आमदारांचं प्रामुख्याने काम असावं ते म्हणजे इथल्या पदवीधरांचे प्रश्न, पदवीधरांसाठी आपण काय करू शकतो याची चर्चा आणि याची काहीतरी एक नियोजनबद्ध आखणी असावी असं मला प्रामुख्याने वाटतं. कोकणातील या सुशिक्षित बेकार जे आहेत त्यांच्यासाठी शासकीय पातळीवर आपल्याला काय करता येईल. स्थानिक प्रकल्प आहेत त्याच्यात स्थानिकांचा सहभाग करून घेण्यासाठी या आमदारकीच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल. त्यानंतर शिक्षकांचे जे प्रश्न आहेत, शिक्षकांसाठी जी जुनी पेन्शन योजना आहे याच्यासाठी देखील आमची आग्रही भूमिका असणार आहे. त्याचप्रमाणे कोकणात निसर्ग आहे पण पर्यटनाच्या माध्यमातून ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यांचा आजही अभाव जाणवतो. हा जर विकास झाला तर त्या माध्यमातून या पदवीधरांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं मला वाटतं. लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी समाप्त होताच महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून येत्या 26 जून रोजी मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवरती महायुतीचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ महाडमध्ये आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आढावा बैठक संपन्न झाली आहे. महायुतीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे हे आमचे सगळ्यांचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी देखील रायगड जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही बैठकीचं आयोजन केलं होतं. त्याच्यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सगळेच मित्रपक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. आम्ही देखील आज संकल्प केलेला आहे की निरंजन डावखरेंचा विजय हा अतिशय सोपा आहे. ते निवडून येणार आहेत ही काळ्या दगडावरची रेघ आहे, परंतु त्यांचं मताधिक्य हे या कोकणातनं फार मोठं असलं पाहिजे. आमच्या दृष्टीनं विधानसभेची ही नांदी आहे. जसं आम्ही लोकसभेमध्ये आमच्या विरोधकांना ह्या कोकणातनं तडीपार केलं तसंच या निवडणुकीमध्ये देखील निरंजन डावखरे फार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असं नियोजन सगळ्या नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. सिंधुदुर्गनंतर आता रत्नागिरीतही बॅनर वॉर पाहायला मिळत आहे. मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरीतील पाली गावात भाजपचे बॅनर लागले आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात सुद्धा बॅनर लागलेले आहेत. बाप बाप होता है, झूठ में तो कुत्ते आते हैं, शेर अकेला आता है अशा आशयाचे बॅनर आज कणकवलीत सुद्धा लागलेले आहेत. कणकवलीतल्या बॅनरचे पडसाद रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात आता पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तळ कोकणात महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष आता पाहायला मिळतोय. 2 दिवसापूर्वी कणकवलीतील शिवसेनेच्या कार्यालयासमोर उदय सामंत आणि किरण सामंत यांचे वक्त आने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचे बॅनर लागले होते. या बॅनरना रत्नागिरीतील पाली येथील उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या होमपेजवरतीच अर्थातच घरासमोर आता नवीन बॅनर लावून भाजपने सामंत बंधूंना करारात जवाब दिल्याचं सध्या बोललं जात आहे. मला एकच सांगावंसं वाटतंय की आज बॅनरवर जो चालला आहे तर भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांचं हे एकच संघ उदाहरण आहे आणि याच्यामध्ये महायुतीचा मध्ये कोणतरी खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहे. या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये सन्माननीय राणेसाहेब आणि रवींद्रजी चव्हाण साहेब यांची प्रचंड ताकद आहे, भारतीय जनता पक्षाची ताकद आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की खडा टाकण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय जनता पक्षाची या मतदारसंघामध्ये चांगलं वलय आहे आणि ताकद आहे. त्यामुळे कोणी जरी बॅनर लावलं तरीसुद्धा ताकद ती खेचून भारतीय जनता पक्षच घेऊ शकतो. वक्त आने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचा कणकवलीत पहिला बॅनर लावण्यात आला. बॅनरवरती उदय सामंत, किरण सामंत यांचा फोटो होता. कणकवली शिवसेना शाखेबरोबर लागलेला हा बॅनर नेमका कोणाला इशारा देण्यासाठी याबाबत उलटसुलट चर्चा होती. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात कुरबुरी सुरू झाली होती. सामंत बंधूंवरती आरोपही झाले. त्यातूनच हा बॅनर लावून राणेंना इशारा देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा होती. संपूर्ण जिल्ह्यात या बॅनरची चर्चा झाली. या बॅनरनंतर भाजपने प्रतिहल्ला करत बॅनरनेच उत्तर दिले.
यावर शिंदे गटाचे मालवण तालुका प्रमुख तथा ज्येष्ठ नेते राजा गावकर यांनी ही बॅनरबाजी म्हणजे युतीत खडा टाकण्याचा प्रयत्न असल्याचा पलटवार भाजपवरती केलाय। जे काही बॅनर युद्ध चाललेलं आहे हा निव्वळ युतीमध्ये बिघाड आणण्याचं काम आहे। सुरुवात आमच्या काही कार्यकर्त्यांनी केली असेल त्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही, कारण हे सगळं वरिष्ठ पातळीवरती प्रकरण गेलेलं आहे। त्याच्यामुळे त्या बाबतीतला निर्णय हा वरिष्ठ पातळीवरती नेते मंडळींचा राहील आणि जोपर्यंत आम्हाला ते सांगत नाहीत की युती तोडण्याचा म्हणजे तोडली किंवा काय असेल तोपर्यंत आम्ही युतीनेच काम करणार। आगामी येणाऱ्या सगळ्या निवडणुका युतीने लढवणार आहोत। आता हे बॅनर युद्ध जे काही चालू झालं आणि हे ज्यांनी चालू केलं त्यांच्या मनात काय असेल किंवा त्यांना कोणी वरिष्ठांनी सांगितलं असेल तर ते काय माहिती नाही, पण जे काय चाललंय हे साफ चुकीचं चाललेलं आहे। आम्हाला युती तोडण्यामध्ये कोणताही रस नाहीये आणि युती आम्ही तोडू इच्छित नाही। कार्यकर्ते म्हणून आम्ही युतीनेच येणाऱ्या सगळ्या निवडणुका लढवणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिरारी खोऱ्यात 2003 पासून हत्ती धुमाकूळ घालतायत। शेतीच्या बागायतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान देखील करतायत। मात्र हत्तींचा बंदोबस्त करण्याबाबत वन विभाग कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही। तातडीने हत्तीचा बंदोबस्त व्हावा। उपाययोजनेच्या नावाखाली शासन अतोनात खर्च करत असून त्यात नियोजनबद्धता नसल्याने तातडीने बंदोबस्त करा, अन्यथा 26 जून पासून नागपूर येथील प्रधान वनसंरक्षक यांच्या कार्यालयासमोर उपोषणात बसण्याचा इशारा आता ग्रामस्थांनी दिलेला आहे। तळकोकणात काही भागात किरकोळ पाऊस सुरू आहे। 8 जून रोजी तळकोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली, मात्र त्यानंतर मुसळधार पावसानं दडी मारली। या काळात नांगरणी पेरणी शेतकरी वर्गाकडून सुरू झाली, तरी सक्रिय पाऊस सुरू झालेला नाही। येत्या आठवड्यात पावसाने जोर धरणे आवश्यक आहे। हवामान खात्याने 7 किंवा 8 जून रोजी पाऊस तळकोकणात येईल असा अंदाज वर्तवला होता, मात्र आजपर्यंत पुरेसा पाऊस झालेला नाही। त्यामुळे भातशेती धोक्यात येऊ शकते। कोकणातील भातशेती यापूर्वी पारंपरिक पद्धतीने होत होती, पण सध्या यांत्रिकीकरणावरील शेती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। पण कोकणातील अनेक भागात पुन्हा आता पारंपरिक शेतीकडे शेतकरी वळत असल्याचं दिसून येत आहे। अजून तर जो पाऊस होईत झाला नाही ना, पेरणी चालू होत असंच होय ना। सध्या पेरी जाय पर्यंत 15 आठवडे आणि आता आठवड्यानंतर मग पाऊस जास्त झाला तर शेती चालू झाली ना करू। आता हे का तर आला आहे ना, तसं जमीन फोड केली, जमीन फोड झाली नाही केलं आम्ही मात मारले सारू, त्यामुळे जमीन फोड करूची लागते ना चांगली। त्यामुळे माणसाचं यम पण होतं ना, आपला शरीर चांगलं होतं ना। तुम्ही किती शेती करता भात शेती? तरी बरीचशी 12 किलो घालते सरकारी आणि घरगुती गाडी 2-2.5 किलो घरगुती। माणसा 2-3च माणसं, मुलगा मिसेस आणि मी। शेती जवळून तर जमता ना, आणि सरकारी जमता एक 10-20 पेंटी काढल्यांना एक 4-2 वापे लागतात, 1-1-2 काडी। हे आता 3 एडीची लावून या। हे सरकारी बेन वापरतो तो 44 याजू आणि वाडा कोलम गावठीवाले आणि घाटीवाले एवढी बियाणे करतो आम्ही। यावर्षी पाऊस कसा आहे, म्हणजे अजून तशी सुरुवात झाली आहे का? काय भात शेतीला बरा आहे का पाऊस? आता अजून पण पाऊस बरा आहे आणि लावणी लावून टाइम आहे आणि पाणी झाल्याशिवाय लावणी होणार नाही। तुम्ही जी नांगरणी करता ती कशा प्रकारे, बैल जोडी घेता की ट्रॅक्टरवर करता? ट्रॅक्टरने फक्त फाळणी करून घेतो, नंतर जोताने नांगरतो आम्ही, जे पुढलं काम करतो। तरी भात शेती म्हणजे जी रोप निघणार ती तरी किती दिवस लागतील अजून यायला पेरल्यानंतर? आता 8 दिवस चालू होतील लावणी करायला। आधी आम्ही लावणी पहिली पेरलेली आहे, त्याला 15 दिवस झाले। नाही 25 दिवसांनी पेरवा काढतो आम्ही। लावणी 25 झाला, पेरल्यापासून 25 चालू करतो। सिंदखेड राजा परिसरातील लखुजी राजे जाधव यांच्या वंशजांच्या वतीने तसेच यदुकुलभूषण प्रतिष्ठानच्या सहकार्याने माँसाहेब जिजाऊंच्या 350व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित जिजाऊंचं जन्मस्थळ मातृतीर्थ सिंदखेडचा राजा ते समाधीस्थळ पाचाड म्हणजेच रायगडचा पायथा अशा 3 दिवसीय मशाल रथयात्रेस प्रारंभ झाला असून या रथयात्रेचं प्रतापगड व पोलादपूर येथे जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष दिलीप साबळे, शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कदम, कर्तव्य संस्थेचे अध्यक्ष सचिन मेहता, विजय पालकर, विजय पवार, मोहिरे, पत्रकार धनराज गोपाळ व निरंजन मोरे, प्रसाद मोरे, ऋषिकेश जगदाळे, संतोष केसरकर इत्यादी उपस्थित होते। राजमाता जिजाऊ मातेच्या मूर्तीचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आलं, तर प्रतापगड येथे शिवकालीन खेडेगावचे संस्थापक चंद्रकांत अप्पा उतेकर यांच्या हस्ते जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी यदुकुलभूषण प्रतिष्ठानचे अध्यक्ष भागवतराजे जाधवराव यांना श्री भवानी मातेची मूर्ती भेट देऊन सन्मानित देखील करण्यात आले।
आज बकरी ईद निमित्त संपूर्ण देशभरात मोठा उत्सव साजरा होत असतानाच रायगड जिल्ह्यातील महाड येथे बकरी ईद निमित्ताने महाड, सवा, धारवली, कांबळे तर्फे बिरवाडी आदी मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत नमाज पठण केलंय। तर रायगड जिल्ह्यातही बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करत असताना लहान मुस्लिम बांधवांनी कुराणचं पठण केलंय। तर मुस्लिम बांधवांनी गळा भेट देत मोठ्या उत्साहात ही ईद साजरी केली आहे। आता वेळ झाले प्राईम टाइम मध्ये इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।